पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा भक्त परायण ते आमची गिराक बारीकसा दुकान आहे ना, गिराक अशी माणसं येतात. ते काही बोलता काय काय नाही बाबा मला मागायचे, तोंड का बसतो तू वाचता येत ना, आम्हाला काम नाही. पुंडरी ताबडतो हरिभक्त परायण. अरे कालचा वास अजून नाही गेला तर हरिभक्त परायण. आपण विठ्ठल माळ घातली की ताबडतो हरिभक्त परायण. काय हरिभक्त बुद्धिनीचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, त्याला म्हणतात हरिभक्त परायण. विठाला निंदा बिंदा करतो नाही, या इथपर्यंत आम्हाला पोचलं पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये होवे तेव्हा हरिभक्त परायण. याच्यात नाही बघत दुसरं रायगड भूषण. राजेशने लिहिले बघा, रायगड भूषण. हे दुसरं मला नाव. लोकांचा वाटोला करता याने या बुवानी आमच्या सगळ्या लोकांचा वाटोला का भूषण का दूषण. विठाला कुठे चालू आम्ही जरा विचार अजून बऱ्याच सांगितलं ते लोक मला ठार मारतील. कशासाठी योग्य साजेचं नाव आपल्याला पाहिजे. आम्ही आपण प्रत्यक्षाने परीक्षण करावं, आपण याला योग्य आहोत का, या नावाला योग्य आहोत का हे परीक्षण केलं त्याप्रमाणे आपलं काय पाहिजे आचरण. जिने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी, कपाळाला कुंकू लावला, गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे ती पतिव्रता होते अशी नाही. बरोबर. केवळ तिच्या आचरणावर तुका म्हणे पतिव्रता तिची देवा. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शी. किती कठीण आहे हा विषय. आम्ही निघालोय पण आमचा व्यभिचार आहे. वाईट वाटतं. सहज द्रौपदीच्या मनात आलं. पंचकन्यामध्ये द्रौपदी होती. सहज मनात आलं. कधी कर्णाला जेव्हा बघितलं तेव्हा तिच्या मनात नुसतं आलं. ते घुटमळलं न सांगता तुम्हा कळ येते अंतर. भगवंताला कळलं. द्रौपदीने वाट लावली विठ्ठला. कसे कान उघडी करावी सांगा. नेली जंगलात वर कपातचे पादन. ज्याचं ज्याचं पुण्य असेल ना ही फळ वरती लावा. द्रौपदीचे पाळी आली तर ते खालचं फळ जमीन पण सोड ना. धोधो रडालेले देवा काय आहे. मग तुझ्या मनात यायला पाहिजे होतं का. तुम्ही मावळ्याने मला क्षमा कर बरं का. मग अशी का डोळा ना आपला असा इतका विचित्र आहे ना बाबा. म्हणून मग अशी का बोललो आम्ही वारकरी आहोत. आमचं पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण आम्ही थोडा परमार्थ करूया बरं का. बस पतीचे मता अनुसरणी पतिव्रता अनायशी आत्मीयता भेटीची. वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आचरण साजेस. मला साजस पाहिजे. आमचे आचरण तिने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. आमचं ठिकाण एकतर आमचं नाव साजेस. आम्ही त्या नावाला योग्य आहोत. मग हे नाव योग्य काय आहेत. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. योग्य काय साजेशी काय तर ते नामाचा विषय आहे. नामापासून आम्ही त्यांच्या चरित्राकडे जाऊया म्हणजे म्हणून ती काय साजेशी आहे. विठाला विठाला. प्रभूचा विचार आपण केला. राम प्रभूचा. ते रामामध्ये एवढी ताकद का आली. देवाच्या नामामध्ये ही ताकद का आली.
तर नामाचं काय आहे, प्रभूचं काय आचरण आहे. आम्ही अजून तो विषयच करत नाही. आम्हाला आचरणाचा विषय नाही. आम्ही धोतरा कसे लावू, कोट कसं घालू, फेट कसं बांधू, हे आमचं आचरण आहे काय. लैला महाराज तुम्ही एवढे लोक तू वेणा तुम्हाला ठार मारेल, इकडे जवळ या नाही. विठाला विठाला या वेणवाल्यानं बाबा कधी आटपत घेणाऱ्याने घेऊन बघा, मग समजेल. विठाला विठाला एक वचनी, एक पाणी, एक पत्नी, 3 व्रत प्रभूची होती. म्हणून त्यांचं नाव काय, साजिरे साजेस. तुका म्हणे वचनासाठी नाम कंठी धरी येले, वचन न मोडी बोली देते. परमार्थामध्ये वचन आहे बरं का, वचनाला फार महत्व आहे. आपण काय पुढारी आहोत का? पुढारी काय किशोर देतात रे, आश्वासन वचन देतात, आश्वासन. धरी धरी आठवण, माहिती आहे आपल्याला सांगायला. काही काही हे 2 वर मागितल्या, 14 वर्ष वनवासाला गेलं पाहिजे. दशरथ राजांनी प्रभूला पाहिलं ना, पाहता लोचन सुखावले. मस्त बरं का. काही पोरा बघितली ना, अशी बघितली की असं मजा वाटते बरं का. हा, कोणाचं तरी दृष्ट लागलं, अशी काही पोरा असतं तर काही बघावं. आपलं तारुण्य आम्ही जपायचंच मस्त व्यायाम करायचा. किशोरांनी पलीकडे आपल्याला तिथे साधना केली मस्त पैकी सगळं. सुंदर प्रभू माझं बरं काय. असं बघितल्यानंतर पाहता लोचन सुखावले. दशरथ राजा म्हणलं बस, मला दुसरं काही बघायचं नाही. 99,000 वर्ष मी राज्य केलं, पण माझं समाधान आज झालं की माझ्या पोटी प्रभू आला. बस, मी तो वनवासाला जात असेल काय वाटत सांगा, कोणत्या तोंडाने सांगा, सांगतो फक्त. प्रभूंनी सांगितलं, पिताजी हे तुमचं वचन नाही, हे वचन सूर्यवंशाचं आहे. एवढा आम्हाला इतिहास सांगावा लागेल. शिबिराजांनी वचन दिलं कोणाला, कोणाला, कपोताला. त्याच्या पाठीमाग काय लागला होता, ससाना. ते सांगायला वेळ नाही, लक्षात घ्या. तो येऊन कुठं बसला, मांडीवर. मांडीवर. तो ससाना म्हणते माझं आहे, तुम्ही काय घेता. नाही, तो माझ्या मांडीवर आश्रयाला आलाय. मी त्याला वचन दिले, तुझ्या अंगाला धक्का लागणार नाही. तुला काय पाहिजे बोल, काय पाहिजे नाही, एवढं मस्त दिसेल तेवढं मी घेईन. कशासाठी, कशासाठी, वाचनासाठी. तुम्ही आम्ही बुवा इकडं सांगाल ना, कुठं उड्या मारून जाल कातकऱ्यांसारखं, ते सांगता येत नाही. विठ्ठला काय आमचं चाललंय. का लोक ते बोलतात प्राण जाय, पण वचन कशासाठी, वचन आहे. ते प्रभू वनवासाला गेला, हे वचन पाळलं कोणाचं, स्वामिका गुरुभक्ती पितृवचन सेवापती. कुठली परमार्थ दुसरा आहे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही.
स्वप्नात सुद्धा येऊ नये हे व्रत प्रभूच स्वप्नात सुद्धा. काही प्रसंग असा गोत्यात प्रभू माझा आला रामराया, कारण ती चंद्रसेनात तसं मरण सांगूच शकत नव्हतं कोणाचं. रावण मैरावण हे तिचं नाही. तपे बिन दैवत दिसले मी बघतो. गुजविणी तर कोण सांगे, गुजविणी तर कोण सांगे. हे सगळं सविस्तर आपल्याला माहिती आहे, पटकन सांगतो. मारुतीरायाने सांगितलं काही घाबरू नका, प्रभू येईलच. तुमच्या शेजेवर प्रभू येईल, मी शब्द देतो, वचन. रावणाचं मरण झालं. रावण मरल्यानंतर बघा संपला होता, रावण एकटाच राहिला होता. असा काही आनंद झाला. पण मारुतीरायाने असं गोधडी अंगावर घेतली ना, अंगाच्या बाहेर ताप आला ना, पोटातल्या पोटात जुलाब व्हायला लागला. प्रभू म्हणतो मारुती, अरे सगळं आता संपलं रामायण, तू असं काय रे. नाही देवा काय करू, त्याला इलाजच नाही, करायला का झाला. अंगाच्या बाहेर कुठं ताप येतं का, ना पोटातल्या पोटात कुठं जुलाब होतात का. काय नक्की काय, नक्की काय नाही. आपल्याला आज चंद्रसेनेच्या घरी जायला म्हणजे शेजवर आली. मी हे व्रत स्वीकारलंय कुठलं, एक पत्नी. आणि तू काय करतो रे माझ्या बाबा, काय करतो रे. बुद्धिमताम वरिष्ठ म्हणलं तुम्ही देवा, काही घाबरू नका. ते वचन आपल्याला पाळायला पाहिजे. तुमचं पातिव्रत्य सुद्धा शिल्लक राहिलं पाहिजे. मी ऐकतो ते चंद्रसेनेने बरं का एवढा महाल सजवला आणि ती सेज एवढी सजवली होती ना, ते सगळं सांगायला नको बरं का. असा परमार्थ करा. गोपशेठचा काय चाललंय, विठाला विठाला विठाला. अजून काय गोपशेठ आठपण नाही काय, आठपण नाही अजून. विठाला लई घातक आहे आपल्या या. अजून आपल्याला परमार्थ कळणं फार कठीण आहे. असो, आपल्याला ते नाम योग्य काय, साजेस काय ते सांगतो. उगाच नाही नावामध्ये. ते काय करतो असा परमार्थ करूया, असा परमार्थ करूया. याचा काय अर्थ आहे गोपीनाथ समजेल. अशी टाळ वाजवल्या सगळी माणसं आपल्याकडे हजर झाली पाहिजे. ही कधी होती, त्यांच्यावर आपण ऋण कराल तर, परकेल कराल तर. विठाला केवळ विचित्र परमार्थ हात चाललेला आहे बरं. कारण का पैशाने सगळी माणसं विकत येतात, नाही अशी आली पाहिजे. अशी टाळी वाजवलं, तो ब्राह्मण हजर झाला. म्हणलं काय काम आहे, कारण त्यानं सगळ्यांना वाचवलं होतं कोणी मारुती. काय काम आहे, काय काम नाही. आता चंद्रसेना प्रभूला माझ्या आरती करील ना, आतमध्ये प्रभू जाईल. तेवढ्या वेळात तो पलंग काय करायचा, करून टाकायचा. भोंगा तो भोंगेरा तो अलीकडून गेला आणि पलीकडे आला, असं कांद्याच्या पात्यासारखं बरका केलं. आणि सांगितलं माधुऱ्या सलाम वालेकुम सलाम, माझं काम झालं. अशी माणसं पाहिजे फुकटची नाही. प्रभू म्हणते मारुती करत काय, अरे माझं चारित्र्य काय, एक पत्नीनं दुसरीच्या खाटेवर बसायचंय. काय करत काय तू देवा, तू कशाला घाबरलास. तू लई देवा घाबरतो. परमार्थामध्ये घाबरायचं असतं हे लक्षात ठेवा. विठाला परमार्थामध्ये देवाला कोणालाच घाबरत नाही. मी बसलोय तो पण विठाला. घाबरला का, कशासाठी, साजिरी साजे संयोग्य म्हणून. हे योग्य नाही, हे वर्तन काय योग्य नाही. मारुती काय काय घाबरत, तिला सांगितलं जरा काय कमी जास्त झालं तर आमचा नाही जमत, तुझा पटकन. प्रभू बसायचा खोटी तर उगाच हात लावला नाही तर कडा पलंग मोडला. तसंच निघालं, वचन पाळलं. ती बिचारी धावत आली, मला असं काय करत.
आता नाही, आता नाही. पुढच्या जन्मामध्ये तुमचं काम पक्क होईल. ती सत्यभामा झाली. विठ्ठला साजिरी का सांगतो? तिसरं, एक पत्नी एक वचने एक बाण. इतका बाण होता बरं का. आक्षेप हाता होता. तो बाण गेल्यानंतर लक्षाचा वेध घेऊन पुन्हा बाणात यायचा. एवढं तंतोतंत आचरण केलं माझ्या बाप्पा. प्रत्येकाची इच्छा आहे आजपर्यंत. बरेच लोकांची इच्छा आहे. लोक बोलतात झाले रामराज्य काय पुण्या. असे रामराज्य व्हायला पाहिजे. हे असं रामराज्य होईल. विठ्ठला रामराज्य होण्यासाठी आम्ही प्रत्येक या राज्यात राहणाऱ्या माणसाला राम बनलं पाहिजे. राम म्हणता रामजी होय जे. राम व्हायचं आहे. राम व्हायचं म्हणजे रामासारखं आचरण करायचं. तेव्हा त्या नामाला किंमत आहे. संताजी धनाजी म्हणून हे आपल्या मराठ्यांचं घोडं होत. त्या घोड संताजी धनाजी हे कर्तृत्व मानसिक मावळं होतं. कोणाचं उलट झालं जरा शिवरायांचं. ते मोंगळांचं घोडं पाणी प्यायला आलं की सहज कोण बोला संताजी धनाजी. पाणी नव्हतं. ते घोडं सुद्धा त्या मावळ्यांना काय करत कशा त्यांचं काय होतं आचरण. विठ्ठला आपलं काय बांधावरले घोंगटे तुझं नाव काय. ती बोलत माझ्या नावाशी तुला विठ्ठला. आचरण सांगितलं. त्या नामाने आचरण सांगितलं. आम्हाला आचरणावर जास्त भर दिला पाहिजे. दुसरं नाव कृष्ण आहे. कृष्ण या शब्दाचा आकर्षतीय नाम कृष्ण. सगळ्यांना ओढतात बर का. ओढतं तो कृष्ण. ओढल्यानंतर काय मिळतं? आनंद. परमात्म्याच्याकडे आपण गेलो की आपल्याला आनंद मिळतो. का? ते परमात्म्याचं स्वरूप आहे आनंद. आद्वय नित्य निरामय जे का निजधीय योगी यांचे तो आनंदी परमात्मा. आणि त्याचं नाम ते आपल्याला आनंद देणार आहे. मी दोन साजरे वेळेच्या अभावी ते विश्लेषण करण्यापेक्षा ही दोन नावं बस झाली बरं का. तुझा उद्धारासाठी दोन नावं पाहिजे ती नक्की आहे. पण काय सांगितलं? हृदय मंदिरी स्मरण करे. कुठं स्मरण करायला सांगितलं ते आता ऐकूया थोडस. कुठं काही त्यांचं काही ते नाटक नाही. तुम्हाला काय सांगता येईल? कुठं सांगितलं? इथं काय याला काय म्हणतात? वैखरी. इथं काय म्हणतात? मध्यमा. हृदयामध्ये आहे तिला म्हणतात पश्यंती. नाभिस्थानी आहे तिला परा. आजचं कीर्तन हे आहे विठ्ठला विठ्ठला. वैखरीमध्ये आम्ही म्हणत आहोत पण आमचं काय? मध्यमे में चढता अर्थ लागला आत्मा चढत. तुम्ही आम्हाला सांगितलं तो मध्यमे त्याच्यात करायला. पण आम्हाला तो उतरल्यानंतर हृदयस्थानी पश्यंती वाणी. पश्यंती म्हणजे पाहणं. आत्म्याचं दर्शन होणार. इथं स्मरण करा. या तिथं जात असताना अगोदरच्या दोन देहाच्या अवस्था दोन देहाच्या वाणी काय करायला पाहिजे? वर्ग चढला पाहिजे का? पहिलीच दुसरीच वर्ग चढल्यानंतर ती पुस्तकं आपल्याला उपयोगी आहेत. पण त्या पुस्तकामध्ये तीच अक्षर असतात. हे लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. अक्षराचं रूपांतर शब्दामध्ये झालं आणि शब्दाचं रूपांतर वाक्यामध्ये झालं. चढत्या अर्थाने पाहिजे तर वाक्याचा अर्थापर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे. अर्थापर्यंत आपण पोचलो तरी सुद्धा ती अक्षर कायमच असं त्याला अक्षर म्हणतात. याचा नाश होत नाही ते अक्षर. आणि ते अक्षर या हृदयामध्ये आहे. ते आता बोलतो. लक्षात घ्या. त्याचं स्मरण करायला सांगितलं. त्याचा जप करायला सांगितला नाही.
महावाक्याचा उपदेश भेला भला तेथीचा जप नाही बोलला, तेथीचा विचार केला पाहिजे साधके. ज्ञानदेव मौन जपमान अंतरी हृदय धरुणी श्रीहरी. तो आतमध्ये आम्हाला जप करायचा आहे. कुठे आहे रोग आपला? आतमध्ये आहे. औषध बाहेर लावून काय करता? तो आतमध्ये औषध उतरलं पाहिजे. ब्रह्मरस घे काढा. तो आतमध्ये उतरलं की तो हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. स्मरात केली तिथं स्मरण सांगितलं. तो जपत कसा आहे? ओंकार प्रणोच्चार होई साचार. आत बघ तुमचा तो शब्द अवांगमय तो मी ऐसा. तो मी तुम्ही हे मराठी आहे. तो मी तुम्ही हे मराठी आहे. इंग्लिश काय? आता काय नाही सांग. तुम्ही शिकलेली इंग्लिश माणसं बरोबर. इंग्लिश काय? तो मी इंग्लिश काय? आता मी काही शिकलो नाही म्हणून तो मी म्हणजे काय सांगा. इंग्लिश संस्कृत मध्ये शब्द आहे सोम सोम विठाला तो जब फक्त माऊली म्हणतो असं नाही, नामदेव नाही सुद्धा म्हणतात. नाम म्हणे मना होई राम रूप. ते स्मरण होते. त्याच्यावर आम्ही काय ठेवायचं? लक्ष. हृदय मंदिरी स्मरण. त्याच्यावर आपण लक्ष ठेवूया असा अभ्यास आहे. का बोललो? हा उत्तम प्रकारचा साधक आहे. त्याला सांगितले विश्वास धरून अभ्यास करी मग घास रोकडी मुक्ती परी येत पाहिजे सद्गुरु वचनी. सद्गुरूने दिलेलं ते वचन आहे. सद्गुरु वचन वेदांत, सद्गुरु वचन धादांत, सद्गुरु वचन सिद्धांत निमस्ती. ते वचन आहे. फक्त आपण तोंडाने रामकृष्ण बोलते हे त्याचं काय? झेरॉक्स आहे. हे काय? झेरॉक्स आहे. मूळपत्ती आहे. आता काम चालते त्याच्यावर. ते झेरॉक्स वर असं ते करावं लागतं. ते चालते. ज्यावेळी तुमची खरी इंटरव्ह्यू होईल ना, खरी इंटरव्ह्यू होईल नाही तुमची, आम्ही तिथपर्यंत पात्रतेचं नाव ते खरी इंटरव्ह्यू ज्यावेळी होईल ना, एंट्री म्हणजे प्रवेश, तेव्हा तुम्हाला ही मूळ प्रत दाखवावे लागेल. तेव्हाची एंट्री होईल देवाजवळ. विठाला विठाला. हे नकली. याला झेरॉक्स तुमचा इंग्लिश शब्द आहे पण मराठी शब्द काय आहे? सुरेश कुठे गेला? असू दे काम असू दे. हे पण काम छायाप्रत म्हणा. आमच्या भाषेत सांगू नक्कल. विठाला. हिला काय म्हणतात? नक्कल असा शब्द आहे. कोर्टामध्ये मी काय अजून गेलो नाही ना, आता काय देवा मला पाठवलं पण ते नक्कल. नक्कल प्रथा ना असं बोलतात. नक्कल म्हणजे झेरॉक्स. मग माणसं आता नक्कल करून दाखवतात ना. काय त्याला म्हणतात ते किशोर? त्याला काय म्हणतात? एखादा कीर्तनकार एखादी नक्कल करत त्याला काय म्हणतात? कॉपी. आणि दुसरा कधी बोलतात ना? प्रति मला काय ते येत नाही. त्या महाराजांची यांनी काय केली? कॉपी केली. दुसरं पण आहे रे काहीतरी. हा डुप्लिकेट काय बरं आहे काय? तेरे तेरे ते हृदय मंदिर आपल्याला तिथं स्मरण करायला सांगितलं. त्याशिवाय आपली गत्यंतर नाही. तो जप आपला आपण करायचा. पण त्या हृदयामध्ये भावना आहेत बरं का. त्यासाठी इकडं बोलावं लागतं. व्यवहारात बोलता येतं पण परमार्थामध्ये बोलता येत नाही. तिथं शब्द सांडुणी बैसला तोची मौनी म्हणावं बोलावा. महावाक्याचा गलबला आहे कारण त्याला मौन. ज्ञानदेव मौन जपमान कशाचं मौन? मला कशाचं? नाम पाठ आणि मौन प्रपंचाचे. याच्याबद्दल बोलायचं. सुरेश महाराज म्हणले आलो जाऊ.
विठाला बरे माझा आहे म्हणून बोललो बरं का. आणि ती जबाबदारी आहे, कळलं का? आपली जबाबदारी कळली. आपण कीर्तनकार आहोत म्हणजे आपण जबाबदार आहोत, ते समजून घ्या. विठाला जबाबदारी आहे ती. न जबाबदारी सांभाळता आली तर तो परमार्थ नाही. पप्पा माऊलीने सांगितलं त्याला की तोच जप आहे, पण त्या जपाची जी मूळ प्रत आहे त्याचा जप अंतरामध्ये करा. जप अंतरी करावा, पण कोणाशी कळू नये द्यावा. जैसा कृपणाचा ठेवा अक्षय. कृपण मनुष्य असताना त्याचा कोण पाकिट मारत नाही. बघा कसं कंजूस मनुष्याचं पाकिट मारत नाही, तो दाखवितच नाही पैसे. तो महाराजा प्रश्न कुठे येतं. आपण एक काही मुलाची जोडी किती झालं किती झालं आता हे किती झालं दाखवीपर्यंत पाठीमागं चोर आहे. नाही पाकिट मारतील कशावरून. विठ्ठला आम्हाला हे जमलं पाहिजे, पण तेवढे आमचे अष्टसात्वी भाव जागृत झाले पाहिजे. हृदयात स्मरण करते एक चरण बस होईल आपल्याला लक्षात. जेवढे आम्ही हे नामस्मरण करत असताना आपलं अष्टसात्वी भाव जागृत झालं पाहिजे. पकवत झाली. ते नाम सोपे रे राम कृष्ण गो. हे नाम सोपे राम कृष्ण गो. हे नाम सोपे राम कृष्ण गो. हे नाम सोपे राम कृष्ण गो. सात्वी भाव जागृत झालं पाहिजे. कंठी प्रेम दाटे नैने असा प्रकार नामस्मरण करावं हृदयात बस. आणि या जीवनामध्ये आपल्याला ही मंडळी गुंतवणारी आहेत. पाहे गुंतलं याच्यातून सुटका करणे आपलं काम आहे. या अभंगाचं दुसरं चरण आहे.
पाहिजे आणि सुरेश स्वर कळला पाहिजे. कारण विठाला पकवान लावायची काय गरज आहे? माझे पप्पा आपली आपण करा सोडवून, आपल्याला कोण नाही. दारू पिऊन मरणाची लोक येतात माणूस घालवायला. माणूस घालवा माहिती आहे ना, माहित आहे ते म्हणतात सोडविना कोणी पाठीची बळी, सोडविना राजा देशी. मरणाची पेली नसतात ती बोलतात होई विठ्ठल. कोण सोडवणार नाही. माता पिता बंधू बहिणी आपले आपण करा सोडवून. नाही तर कोण सांगितलं तीच माऊली म्हणते ते कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी. मग आता कसा काय जमायचं? 1 मिनिटात सांगू पटकन, कळलं का? म्हणजे समजेल ते. सद्गुरु सोडवत नाही, देव सोडवत नाही. आणि मग प्रमाण फोडली तुम्ही कुठून आला? धाटावरून. आम्हाला सांगता ही प्रमाण फोडली कशी काय? फोडली नाही, लक्षात घ्या. परीक्षेला पोरगा गेला, शाळांत परीक्षा केंद्रामध्ये होती आणि तो गेला विद्यार्थी. आणि मग त्याचे आई वडील पण बरोबर होते. ज्या गुरुजींनी त्याला शिकवलं होतं ते गुरुजी पण होते. आतमध्ये गेले, त्याला बेंचचा बरका दाखवला, त्या बेंचवर बसवलं आणि मग तेवढ्यात ती घंटा झाली. घंटा झाली, व्हॉलेंटियर आले, चला बाहेर चला बाहेर. तो विद्यार्थी म्हणला, ओ गुरुजी तेथे कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. म्हणजे तुम्ही आता इथं थांबा माझा पेपर सोडायला, बरोबर ना? गुरुजींना थांबून ठेवायचं तिथे का? तेथे कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. आपला अभ्यास आपल्याला सोडून आपली आपण करा सोडून. त्यासाठी काय करा? संसार बंधन ते बंधनामध्ये तू धावत गेलास, बरोबर आहे ना? परमार्थ बंधन तोड येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. बंधनं सुटली नाही आपली. निदान एवढं पुरतं सुद्धा आपल्याला सुटत नाही तर मग काय घरी आपण करत असतो देवाला माहिती. एवढं मोठं बंधन नाहीये. आता वेळ संपलं, त्याला मी काय करू? एवढं मोठं बंधन आहे. धोतर लावलेला बुवा बरं का, ते टोपी आणि तो सदरा आणि ते कोट आणि ते उपरणं आरशात बघता बघताना बाई म्हणलं मस्त बुवा दिसते हो, मस्त बुवा दिसते हो, मस्त. मागणं हसायला लागली. असं मस्त बुवा ती टोपी सारखी करता करता मस्त जर एकदाच वाजली एकदाच वराडल्या बरोबर बुवाची गाली झाली, तोंडाशी फेस आला बरं का. त्या बाईचे पांढरं डोळं केलं, धोतर सोडताना मारामार झाली बरं का. निघाले का नाही तो परमार्थाला? निघाला का नाही? हो बोला. सजला का नाही व्यवस्थित? ताबडतोब तिथे एक बाईक बघते, एक मोबाईल होते, हे रिक्षा. रिक्षा ताबडतोब आली बरं का. आणि त्या रिक्षात बाईला बरं का अशी उचलून मोडदाच्या मोडदा टाकला. काही कर लवकर पनवेलला नाही, लवकर बरं का. लवकर पनवेलला त्या रिक्षावाल्याने एवढ्या आठवण
पडते शिवाजी महाराजांची. बरं काय, ही माझी माणसं होती. शंकर शेठ, विठ्ठला माझी पोरं करतात, मला त्यांचा स्वाभिमान वाटतो. पण त्यांनी केला तो परमार्थ तुम्हाला होणं फार काय कठीण आहे. कठीण. माझा सोयरा आहे, ही 2 सोयरे शेठ पण बसले. तर काही सगळे पाणी शेठ दोन्ही मंत्री बघा, हे सगळे मंडळी आता हे पोरा करतात. मला बरं आहे, त्याचा मला स्वाभिमान वाटतो. तो परमार्थ तुम्ही आम्हाला आठवायला पाहिजे. शिवाजी महाराज मस्त रिक्षावाल्याने बहुतेक पार तिकडे गेल्यानंतर तिला सुध आली, कुठं आपण आलो? टॉकीज जवळ आलो आपण. अच्छा, टॉकीज जवळ चला मग आता पिक्चरला जा. स्वतःही बंधन आपल्याला विठ्ठला बायको एवढी जर आपल्याला बंधनात टाकत असेल तर दुसरी सांगू. ठकडी बायको आली बायको आली. ती बायको कोण? वासना बायको शेजारी. ती बायको तुमच्या आमची पाकिटात वासना वाढत चालली की सोडून देईल आपल्याला. पिढाला तिच्या गळ्यात पहिली माळ घालायची. बायकोच्या गळ्यात पहिली माळ घालायची. तिला पहिलं निघायला सांगायचं संसार बंधन. तिला तुझा पहिला आठव, तू पहिला आठव, चल तू निघ बरं का, मग मी निघतो. मग प्रश्न नाही. ती आल्यावर कुठं आपला प्रश्न. पोरांना पण घेऊन यायचं सगळ्यांना. बरं का, मस्त, काही अडचण नाही. ती तिकडे, मामा इकडे, मामी तिकडे, म्हणून आम्हाला मधून जावं लागतं. मला काय बोलतो असं नव्हे. आपल्या सगळ्यांची वस्तू संसार बंधन तोडावं की इतकं तोडण्यासारखं ते नाहीये. काय बंधन आहे? रेशमाचं बंधन आहे, ते तोडण्यासारखं आहे. मुक्त होता परिबळी झाला.
रंग लागो